हॅलो एव्हरीवन, आय एम बॅक विथ माय न्यू व्लॉग. तर हा आहे गेट रेडी विथ मी वाला व्लॉग. छानपैकी अशी मी रेडी झाली आहे. तर आता हे आउटफिट मी घेतलं आहे वेस्ट साईडवरून, जीन्स आणि शर्ट. खूप सुंदर असं हे कॉम्बिनेशन दिसतं आहे. सो लेट्स गेट रेडी. सो फर्स्ट स्टेप, आपण मस्तपैकी टोनर अप्लाय करणार आहोत. हे आहे प्लमचं ग्रीन टीवालं टोनर. आणि छानपैकी टोनर आपल्या सेट होऊन द्यायचं स्किनवर. आणि मग त्याच्यानंतर पुढची स्टेप आपण करायची ती म्हणजे मॉइश्चरायझिंग. आता माझी स्किन ही टी झोन आहे, ती ऑइली आहे. सो मी हे जेल बेसवालं फॉक्सटेलचं मॉइश्चरायझर यूज करते आहे. हे मी आत्ताच रिसेंटली परचेस केले आणि ते चांगलं वाटलं मला. एकदम छान मॅट लुक देतं फेसवर. आणि नेक्स्ट स्टेप आहे मस्तपैकी सनस्क्रीन. आता सनस्क्रीनमध्ये हेही मी नवीन प्रोडक्ट ट्राय करते आहे. बरं हां, फर्स्ट ऑफ ऑल हे कुठलंही पेड प्रमोशनवाला व्हिडिओ नाही आहे. हे जेन्युनली रिव्ह्यूज देते आहे मी याचे. हे सगळे प्रोडक्ट्स मी जेन्युनली वापरते आत्ता आणि छान आहे यूजसाठी. आता बघा, इथे स्किन केअरच्या प्रोडक्ट्सनेच स्किन किती एकदम ग्लो करते आहे, अगदी चमकायला लागली आहे मी. असं स्वतःचं कौतुक नंतर करूयात. हे प्रोडक्ट्सचं कौतुक करते आहे मी. खरंच छान प्रोडक्ट आहे. नंदेच्या घरी आज आम्ही सगळ्या लेडीज तिकडे मस्त पार्टी करणार आहे. सो आता एक कॅज्युअलमध्ये आउटफिट तर मी केलेलाच आहे आणि त्याचं सगळं डिस्क्रिप्शन मी देणारच आहे लिंकमध्ये. आणि त्याच्यासोबत म्हटलं चला गेट रेडी विथ मी. तर माझी स्किन प्रेप झाली आहे आणि आता मी बेसिक मेकअप करणार आहे. तर आता हे आहे फेसेस कॅनडाचं पीचेस अँड क्रीम टिंटेड मॉइश्चरायझर. हां, हे पण मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली टाकते. हे मी जवळपास 2 ते 2.5 वर्ष झाले. जसं राया झाला त्याच्यानंतर पासून मी हे यूज करते डेली. म्हणजे इकडे तिकडे कुठे जायचं असेल, लाईट वेट मेकअप पाहिजे. आणि सध्या फेसेस कॅनडा फार जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे, पण हे मी खूप वर्ष झाले यूज करते. सो मी हे दाखवते. आता मी स्किन प्रेप केलं आहे माझं नॉर्मल मॉइश्चरायझर सनस्क्रीन लावून. आणि खूप जास्त लागत नाही, क्वांटिटी कमीमध्ये पण याचं काम होतं. इतकंच घेतलं मी नवीन बघतो. आणि खरं सांगू का, तर हे बराच वेळ राहतं. लास्टिंग याचं खूप छान आहे. आणि रोज आपण थोडं ना हेवी मेकअप करून बरोबर जाऊ शकतो. आणि मोस्टली तर ज्या काही मॉम्स आहेत त्यांना माहिती आहे की आपल्याकडे असतोच किती वेळ स्वतःसाठी. आणि मेकअप वगैरे फार लांबची गोष्ट. मग त्यामध्ये फक्त आपण हे अप्लाय करायच्या आधी तुम्ही खूप छान तुमची स्किन प्रेप करा. त्याच्यासाठी थोडा वेळ द्याच. मेकअप खूप छान असा डुई फिनिश लुक येतो. तेव्हा पाण्याने पण लावते. बघता तुम्ही लगेच फरक दिसतोय. आणि जर आणखी तुम्हाला कव्हरेज पाहिजे तर थोडी आणखी क्रीम यूज करा. मला नॅचरलच आवडतं. ओके, बघता तुम्ही. आणि फर्स्ट ऑफ ऑल हा कुठलाही स्पॉन्सर्ड किंवा पेडवाला व्हिडिओ नाहीये. हे जनरली मी जे यूज करते. सो आज म्हटलं गेट रेडी विथ मी काढावं आणि म्हणून मी हे सगळे प्रोडक्ट्स दाखवते. आता याच्यावर वेळ न दवडता लगेच कॉम्पॅक्ट लावून टाकायचं. आणि मी आत्ता लेटेस्ट मधला एक कॉम्पॅक्ट ऑर्डर केला होता मेबेलिनचा. मी दाखवते. हा, सुपर स्टे. पहिल्यांदा मी गणले, पहिल्यांदा मी याचा काहीतरी वेगळाच शेड घेतला होता आणि तो शेड इतका डार्कर होता की मला अजिबात मॅच होत नव्हता. बट थँक गॉड मला हे चेंज होऊन आलं आणि हा परफेक्ट शेड आहे. आणि इतका लॉंग लास्टिंग आहे. किंवा तुम्ही जर हे काही लावायचं नसेल, फक्त पटकन झटपट जायचं, हे तुम्ही कॅरी करा. हे लावा, कशाचीच गरज पडत नाही. आता अगेन हे पण कुठलंही पेड प्रमोशन नाहीये. हे माझं जेन्युइन रिव्ह्यू आहे. आणि मला असं वाटतं की जे प्रोडक्ट्स मला आवडतात ते माझ्या जवळपासच्या लोकांना पण सजेस्ट करावेत. सो मी तुम्हाला लावून दाखवते. मी थोडंसंच घेतलंय. बघितलं मी इकडे हे आणि हे काय जबर त्याचा म्हणजे इफेक्ट आहे.
मला पर्सनली खूप आवडले आणि हे येतं खूप जास्त अफोर्डेबल रेंजमध्ये. हे कॉम्पॅक्ट फक्त 700 रुपयाला आहे आणि मे बी मी तर सेलमध्ये घेतलं होतं, मला काहीतरी 650 वगैरेच्या आसपास पडलं. डेली यूजसाठी खूप बेस्ट आहे. मला आत्तापर्यंत एकदा पण मेबेलिनच्या कॉम्पॅक्टने थोडं इथे पण लावते हा, तर मी इथे होते की मला आतापर्यंत एकदाही मेबेलिनच्या कॉम्पॅक्टने पिंपल्स किंवा काय स्किन इरिटेशन काहीही आलेलं नाहीये. जस्ट अमेझिंग रिअली. आणि पहिल्यांदा थोडंसं हे ब्राईट वाटेल पण त्यानंतर स्किन मध्ये सेटल होऊन जातं. ही पण मी घेतली होती फेसेस कॅनडाची, ही पण खूप दिवस झाले माझ्याकडे आहे. न्यू शेड आहे. तुला येतंय येस कानातलं घालायचं. हो, राया सजेस्ट करतो मला की मम्मी तुझं कानातलं विसरलंय. हा भेटू. हो हो थँक्यू. त्याने मला कानातलं दिलंय. स्वीट. घालते हा मी थोडा वेळ, 2 मिनिट. हा, खूप छान ब्लेंड होत आहे. सो मी आता झाली माझ्या नंदेकडे. तिथलं सगळं जे काही आहे ते मजा मस्ती तेही मी व्लॉग बनवणार आहे. सो तुम्हाला जर अशा टाईपचे माझे रेडी टू गो मधले व्हिडिओज आवडत असतील किंवा तुम्हाला पाहिजेत असले व्हिडिओज तर मला नक्की सांगा. मी तुमच्यासाठी नक्की सगळे व्हिडिओज टाकायचे आणि बनवायचे ट्राय करेल. गॉड ब्लेस यू. सो तोपर्यंत बाय, टेक केअर.